उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे देगलूर तालुक्यातील विशेषतः मरखेल, करडखेड, देगलूर, खानापूर या महसूल मंडळातील शेतकरी प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत विविध मोर्चे आंदोलन केले। त्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला। शासनाने एप्रिल मध्ये पीक विमा कंपनीने पीक विमा मंजूर झाल्याच्या घोषणा केल्या। मोठ्या मोठ्या आकडेवारी सोशल मीडियातून, पेपरमधून आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली। खूप बरं वाटलं, गोड वाटलं, शेतकऱ्यांना आनंद वाटला, शेतकऱ्यांनी अभिनंदन केलं। पण एप्रिल मध्ये झालेली घोषणा 813 कोटी रुपये देगलूर तालुक्याला मिळणार, पण त्यानंतर जी काही देगलूर तालुक्याला जी रक्कम होती नांदेड जिल्ह्यातली ती फक्त आणि फक्त नरंगल, शहापूर, माळेगाव आणि त्याचबरोबर हानेगाव मंडळाला वितरित झाली। पण मी ज्या महसूल मंडळाचा उल्लेख केला ते देगलूर, मरखेल आणि खानापूर मंडळातील एकाही शेतकऱ्याला 1 रुपयाची दमडी मिळाली नाही। 1 महिना आज पीक विमा मंजूर होऊन आज तागायत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले नाहीत। आमचा त्राग आहे, शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता आहे की खरीपची पेरणी आता जवळ आलेली आहे, शेतीची मशागतीची कामं झालेली आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं की आता खत बियाणं घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची उपलब्धता आवश्यक असताना एकीकडे युद्धाचं कारण सांगत खत आणि बियाण्याचे रेट वाढवले जात आहेत। कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातोय। खत आणि बियाण्याचे रेट दुसरीकडे वाढत असताना आता शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा पैसा मिळणं अत्यंत गरजेचं असताना आज विमा कंपनी आणि शासनाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत। आम्ही काल उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी महोदयांना आमचं निवेदन टाकलं तेव्हा आम्हाला उत्तर आलं की शासनाचा जो काही एक 385 कोटीचा वाटा आहे प्रीमियमचा तो विमा कंपनीला मिळाला नाही, म्हणून विमा कंपनी पैसे वाटप करत नाही। हा निव्वळ खोडसाळपणा आहे। आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पहिल्यांदा निषेध करतो की तुम्ही विमा कंपन्यांना 1-1 वर्ष अगोदर पैसे वापरायला देता, तेव्हा विमा कंपनी हे सर्व पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून हजारो करोड रुपये त्याचे करत असते, तेव्हा मात्र त्यांना शासनाची अडचण नसते। पण आता शासन प्रीमियम दिलं नाही असं कारण सांगत तुम्ही जर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत असाल तर शेतकरी हा अन्याय सहन करणार नाहीत। आता सर्व शेतकरी अस्वस्थ होऊन या विरुद्ध आवाज उठवायला इथं आलेले आहेत आणि त्यांचं रास्त म्हणणं आहे की तुम्ही हे शेतकऱ्याचा जो काही एप्रिलला मंजूर झालेला विमा तुम्ही तात्काळ जर वितरित नाही केलात तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा शेतकऱ्यांचा सूर आहे। म्हणून माझी या निमित्ताने जिल्हाधिकारी महोदयांना आणि शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही तात्काळ याच्यात विशेष लक्ष घालून या पुढच्या आठवड्यामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या हक्काचे विमा वितरित करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा रास्ता रोको करू, याच्यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा सक्त इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत। माझी तुम्हा सर्व चॅनलच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सुद्धा या आमच्या पीक विम्याच्या लढ्यामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी साथ दिली त्याप्रमाणे माध्यमांच्या प्रतिनिधी सुद्धा हा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला साथ दिली, म्हणून तुम्हा सर्व चॅनलच्या प्रतिनिधीचे धन्यवाद मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपण सुद्धा हा मुद्दा लावून धरावा आणि इथल्या शासनाला आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या हक्काचा जो काही पीक विमा आहे तो लवकरात लवकर मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा। धन्यवाद। शेतकरी एकजुटीत। तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत आणि देगलूरमध्ये जवळपास 20,000 लोकांना पीक विम्यापासून त्यांना वंचित राहावं लागले। तर या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर नेमकं सांगा की किती गावच्या लोकांना पीक विमा भेटलेला नाही? देगलूरचा जर विचार केला तर देगलूरमध्ये देगलूर सर्कल, मरखेल आणि खानापूर सर्कल या 3 सर्कल मधले सर्वच गावामध्ये पीक विमा आलेला नाही। बाकी इतर गावामध्ये पीक विमा आलेला आहे, पण या गावामध्ये अजिबात पीक विमा आलेला नाही। आणि खूप संशोधन केल्यानंतर असं लक्षात येतं की राज्य सरकारचा हिस्सा मिळाला नसल्यामुळं उशीर होत आहे असं कारण सांगण्यात येत आहे पीक विमा कंपनीकडून। पण या गोष्टीवर शेतकरी विश्वास करायला तयार नाहीत आणि या बाबतीत लोकप्रतिनिधीने आपली भूमिका वठवावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। आजपर्यंत लोकप्रतिनिधी या बाबतीत लक्ष घातलेले नाही, हे शेतकऱ्याच्या निदर्शनात लक्षात येत आहे।
आम्ही सर्व शेतकरी याच करिता कलेक्टर ऑफिस मध्ये हे निवेदन देऊन सांगत आहोत की पीक विमा कंपनी लवकरात लवकर जर या बाबतीत कार्यवाही करत नसेल तर आमरण उपोषण किंवा रस्त्यावर उतरावं लागेल, अन्य पर्याय निवडावे लागतील आणि तीव्र आंदोलन करून या मंडळावर झालेला अन्याय आम्हाला दुरुस्त करावा लागेल. एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 13 मंडळ अशी आहेत की जे उपेक्षित आहेत आणि ज्यांना आजपर्यंत एकही रुपयाचा पीक विमा भेटलेला नाही. एकीकडे पीक विमा देण्यात येते आणि दुसरीकडे देण्यात येत नाही. या पद्धतीनं एक प्रकारचा अन्याय काही शेतकऱ्यावर करण्यात येतो आणि हे मात्र कोड न सुटणार आहे. आपलं आमदार साहेब आणि खासदार साहेबांशी काही ह्या विषयावर बोलणं झालं का? नाही, आमचे प्रतिनिधी कैलास भाऊ यांनी या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये काही तसं अधिकृतरित्या काही बोलणं झालेलं नाही. तर अजून काही या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्याच्याशी जाणून घेऊया. तर मला सांगा, आपण आता ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, तर निवेदन दिल्याच्या नंतर आपल्याला काय रिस्पॉन्स मिळाला? मागील वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी विमा 2 ते 3 महिन्यामध्ये वाटप करू असं जाहीर केलं होतं, पण त्यांनीच जर हिस्सा दिला नसेल तर शेतकऱ्याची हेळसाळ हेतुपुरस्कर केली जाते असं सगळ्या समाजाचा असंतोष निर्माण होत आहे. तरी इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून शेतकऱ्याचा विमा त्वरित वितरित करण्यास भाग पाडावं ही प्रशासनाला विनंती आहे. तर या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर नेमकं सांगा, आज काय काय या ठिकाणी आपण केलं? सर्व 3 मंडळाचे जे शेतकरी बांधव आहेत, जवळपास 200 शेतकरी बांधव या ठिकाणी उपजिल्हा अधिकारीच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी तसेच पीक विमा कंपनीचे सर्व अधिकारी यांना रितसरपणे निवेदन देण्यात आलेले आहे. आणि खरं सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी बांधव जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं होतं त्याचं नुकसान भरपाईसाठी एकत्र जमा होऊन या सरकारकडे आमचं साकडं होतं की आम्हाला पुरेशी जी मदत हवी ती मिळाली पाहिजे. या हेतून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्या पद्धतीनं आपला पीक विमा मंजूर झाला, 813 कोटीचा पीक विमा मंजूर झाला म्हणून श्रेय घेऊन बॅनरबाजी करत होते, त्या लोकप्रतिनिधीचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मध्ये जायचं असतं, शेतकऱ्यांच्या समस्या सोडायचं असतं, परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना जरा सुद्धा वेळ नसून ते फक्त मुंबई सारखे दौरे करत आहेत आणि शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडत आहेत. या ठिकाणी आम्ही त्या लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध करतो. तर या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. बऱ्याचशा गावामध्ये या ठिकाणी पीक विमा भेटलेला नाही, जवळपास 20,000 लोकांना भेटलेला नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. STV 125 न्यूज, सुनील मधमिरे पाटील, देगलूर.